जय हिंद. सो मागच्या लेक्चरला आपण बघितलं लेसन नंबर 6, ओसीएमचा लेसन नंबर 6. सो आता आपण बघतोय लेसन नंबर 7 जो आहे बिझनेस एन्व्हायरमेंट. म्हणजे बिझनेस म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, बिझनेस एन्व्हायरमेंटला कसं हेल्पफुल होतं ह्याच्याबद्दल दिलेलं आहे. म्हणजे लेसन स्मॉल आहे पण ह्याच्यामधलं कंटेंट जे ते जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या फ्युचर लाईफ साठी किंवा एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट लेसन आहे लेसन नंबर 7. म्हणजे इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा शिकण्यासारखं भरपूर आहे लेसन मध्ये. सो आता एक स्टार्टिंग बघू काय बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय. बिझनेस एन्व्हायरमेंट आणि त्याचे क्लासिफिकेशन दिलेत म्हणजे डायमेन्शन्स अँड देअर फॅमिली. फॅमिली म्हणजे त्याचे किती फॅक्टर्स वगैरे आहे सगळे दिलेले आहे. तर मोस्टली 2 फॅक्टर्स आहे स्टार्टिंगला, इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. तर बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये 2 फॅक्टर आहेत, इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर म्हणजे आतमध्ये जे चेंजेस होतात, बिझनेसच्या आतमध्ये जे चेंजेस होतात ते. आणि एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे जे बिझनेसच्या बाहेर बिझनेसला जे अफेक्ट करू शकतात असे फॅक्टर ते एक्सटर्नल फॅक्टर मध्ये येतात. आणि इंटरनल फॅक्टर मध्ये जास्त नाहीये, म्हणजे क्लासिफिकेशन नाहीये इंटरनल फॅक्टर मध्ये. सो 3 आहेत, शेअर होल्डर, मॅनेजर्स आणि एम्प्लॉई. म्हणजे जर प्रायव्हेट कंपनी असेल किंवा प्रायव्हेट फर्म वगैरे असेल तर ते शेअर होल्डर्स हे त्यांचे कंपनीचे एम्प्लॉईज असतात. एम्प्लॉईज किंवा तुम्ही म्हणू शकता की बोर्ड ऑफ डायरेक्टर झाले किंवा सीईओ यांचे शेअर असतात त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड. सो हे इंटरनल फॅक्टर झाले बिझनेस, म्हणजे जे अफेक्ट करू शकतात बिझनेसला. सो एक्सटर्नल फॅक्टर झाले नॅचरल, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, टेक्नॉलॉजी आणि लिगल. तर टोटल 6 आहे. फर्स्ट आहे नॅचरल, दुसरा आहे सोशल, तिसरा आहे पॉलिटिकल, चौथा आहे इकॉनॉमिक, पाचवा आहे टेक्नॉलॉजी आणि 6वा आहे लिगल. लिगल म्हणजे काय, म्हणजे लिगल म्हणजे पेपर वर्क जे आहे लिगल, म्हणजे रजिस्टर वगैरे, रजिस्ट्रेशन, कंपनीचं रजिस्ट्रेशन किंवा कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन. तर ह्याच्याबद्दल लिगल मध्ये आहे. स्टार्टिंग पासून स्टार्ट करू तर नॅचरल म्हणजे काय. नॅचरल म्हणजे बेसिक वर्ड जसं डिफाईन करते, नेचर काय बिझनेसचा, बिझनेसचा नेचर काय थोडक्यात नॅचरल मध्ये. सोशल मध्ये येतं त्याचे सोशल व्हॅल्यूज, जसं इथं लिगल मध्ये सांगितलं होतं त्यांचे सोशल जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे, इथिक्स वगैरे आहे ते सोशल मध्ये येतात. पॉलिटिकल मध्ये हे हा जो फॅक्टर आहे पॉलिटिकल फॅक्टर, एक्सटर्नल फॅक्टरचा पुढे क्लासिफिकेशन केलेला पॉलिटिकल फॅक्टर हा मोस्ट अफेक्ट करतो बिझनेस मध्ये. म्हणजे पॉलिटिकल फॅक्टर म्हणजे आता लोकल ऑथॉरिटीज तुम्ही म्हणू शकता, आमदार झाले, तुमच्यातले नगरसेवक वगैरे झाले, हे तुमच्या बिझनेसला कसे अफेक्ट करू शकतात. आता एक स्मॉल एक्झाम्पल देतो की माझ्या मित्रांनी एक स्मॉल बिझनेस चालू केला होता जो हॉटेल, म्हणजे प्रॉपर हॉटेल नाही पण एक स्नॅक सेंटर चालू केलं होतं. तर स्नॅक सेंटर साठी त्यांनी उद्घाटनाला त्यांनी ह्यांना बोलवलं होतं, नगरसेवकाला बोलवलं होतं. तर नगरसेवकला बोलवण्याचं कारण काय होतं की लोकांना समजलं पाहिजे की स्नॅक सेंटर नवीन चालू केलेलं आहे, म्हणजे जास्त जसं नगरसेवकला बोलवलं तर जास्त क्राऊड जमा होतो. तर हा मेन अफेक्ट असतो. म्हणजे हे शॉर्ट झालं पॉलिटिकलचं कसं अफेक्ट करतो, किंवा पॉलिटिकल अफेक्शन म्हणलं म्हणजे अफेक्ट कसं करतं बिझनेसला पॉलिटिक्स. तर हे एक शॉर्ट एक्झाम्पल मध्ये सांगितलं, समजलं तर ठीक आहे. बरं आता नेक्स्ट आहे इकॉनॉमिकल फॅक्टर. म्हणजे फायनान्सशी रिलेटेड झालं किंवा इकॉनॉमिक्स, तुमचं इकॉनॉमिक्स म्हणजे थोडक्यात फायनान्शियल रिलेटेड झालं. फायनान्शियली कसं आहे म्हणजे बिझनेसला वगैरे चांगलं आहे का, बिझनेसची पोझिशन कशी आहे फायनान्शियली. सो नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल आणि लिगल सांगितलं तर. सो टेक्नॉलॉजिकल आहे म्हणजे डे टू डे अपडेट राहावं लागतं बिझनेसमध्ये. कोणत्याही प्रकारचा तुम्ही बिझनेस करताय, म्हणजे आता मी करतोय सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करतोय जो कोचिंग इन्स्टिट्यूटचा आहे. सो डे टू डे अपडेट, कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये डे टू डे अपडेट राहायचंय तर ह्याचा अर्थ स्टडी करावा लागतो. म्हणजे तुम्ही कोणता सब्जेक्ट टीच करताय तर ह्याच्यामध्ये चेंजेस वगैरे काय झालेले आहेत तर ह्याच्याबद्दल. आणि लास्ट आहे लिगल बद्दल सांगितलंच आहे मी. लिगल मध्ये 1, 2, 3 पार्ट येतात ते जे आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं, जे 1872 ला इस्टॅब्लिश झालेलं आहे, ते बुक मध्ये दिलेलं आहे. जस्ट वेट, आय विल टेल, डोंट वरी. कुठे गेलं,
हा पेज नंबर 144 वर दिलेलं आहे लीगल एन्व्हायरमेंट. सो फर्स्ट आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जे 1872 ला इस्टॅब्लिश झालेलं आहे. सेकंड वर्कमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट जे 1923 ला झालेलं आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947, स्टँडर्ड्स ऑफ वेट अँड मेजर ऍक्ट 1969, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आणि कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. ह्याच्यामधून 2 ऍक्ट इम्पॉर्टंट आहे जे आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. हे तुम्हाला पुढं हे होईल म्हणजे ज्यावेळेस बीकॉमच्या फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला जर तुम्ही लॉ सब्जेक्ट असेल तर ह्याच्यामध्ये येऊ शकता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. तर ह्याच्यामध्ये डिटेल काय राहिलं म्हणून फक्त वाचून घेतलं की तुम्हाला हे आहे इम्पॉर्टंट आहे, डेट्स वगैरे एकदा रीड करून जावं, येणार तर नाही ह्याच्यावर फिल ब्लँक्स वगैरे. सो नेक्स्ट आहे न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अँड बिझनेस. तर काय न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अँड बिझनेस, इथं बघा इथं टाकलेलं आहे VVIP आहे म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो हे क्रिएट कधी झालं 24 जुलै 1991 ला ही पॉलिसी क्रिएट झाली होती. तर या पॉलिसीमध्ये एक 3 येतात, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर या पॉलिसीला असंही म्हटलं जातं की एलपीजी पॉलिसी. आम्हाला एक स्टोरी सांगितली होती म्हणजे ही एलपीजी पॉलिसी इम्प्लिमेंट करायच्या अगोदर आपल्याकडं म्हणजे इंडियामध्ये एवढंच स्टोरेज, मनी स्टोरेज किंवा जे फूड ग्रेड्स वगैरे म्हणू शकते जेणेकरून फक्त 15 दिवस इंडिया पुढं सायकल चालू शकते. तर ही जी मनमोहन सिंग एक्स प्राईम मिनिस्टर आहेत, सॉरी लेट प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग, त्यांनी ही पॉलिसी आणली होती एलपीजी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे काय तर आता भरपूर म्हणजे अगोदरच्या ह्याच्या 90s मध्ये जर म्हणलं तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची ओनरशिप ही भरपूर असायची. तर लिबरलायझेशन मध्ये काय झालं, गव्हर्नमेंटची ओनरशिप काढली गेली आणि प्रायव्हेटायझेशनला थोडी सवलत दिली गेली, अशा टाइप मध्ये लिबरलायझेशन. प्रायव्हेटायझेशन मध्ये म्हणजे प्रायव्हेटायझेशनला अपलिफ्ट केलं गेलं, जसं स्मॉल स्केल इंडस्ट्री झाली किंवा स्मॉल स्केल म्हणजे बिझनेस वगैरे झाले. स्मॉल स्केल तुम्ही अगोदर मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं, सिक्सच्या लेक्चर मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीला अपलिफ्ट करण्यासाठी कोणत्या फॅक्टर अफेक्ट करतात. तर ते झालं प्रायव्हेटायझेशन, स्मॉल स्केल इंडस्ट्री. आणि ग्लोबलायझेशन म्हणजे ग्लोबली कसे चेंजेस करू शकतात म्हणजे कसं एनकरेज करू शकतं की कोणत्याही कंट्रीला पुढे येण्यासाठी, अपलिफ्ट करण्यासाठी, म्हणजे इम्पोर्ट थ्रू, एक्सपोर्ट थ्रू. तर हे ह्याच्याबद्दल सांगितलं एलपीजी पॉलिसी मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिसी ती एलपीजी. ते डेट्स वगैरे लक्षात ठेवून कधी इस्टॅब्लिश झाली 24 जुलै 1991. म्हणजे एक रिव्हॉल्युशन आहे एलपीजी पॉलिसीचं जे आणलं होतं 1991 मध्ये. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट बूम झाली डेव्हलपमेंट मध्ये. प्रायव्हेटायझेशन मध्ये बघू शकता नीड फॉर प्रायव्हेटायझेशन जे 145 पेज नंबर मध्ये. मोर एफिशियन्सी, लेस पॉलिटिकल इंटरफेरन्स, रिडक्शन इन लेबर प्रॉब्लेम, कॅपिटल मार्केट डिसिप्लिन आणि ग्लोबलायझेशन. आता डायरेक्ट एक एक्सरसाइज कडे येऊ. फिल इन द ब्लँक्स तर हे दिलेलंच आहे म्हणजे लास्टला आन्सर वगैरे दिले, त्याचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि नंतर बघू सगळं डिस्टिंग्विश बिटवीन मध्ये भरपूर सांगितलं त्यांनी. सोशल एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंटची डिस्टिंग्विश बिटवीन सांगितलेली आहे, किंवा पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आणि लिगल एन्व्हायरमेंटची. लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय थोडक्या साईडला ह्याच्यावर फक्त 3 डिस्टिंग्विश बिटवीन आले. तर बघू शकता तुम्ही किती VVIP 152 पेज नंबर वर आहे एक्सरसाइजचं. सो आन्सर इन ब्रीफ मध्ये सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इकॉनॉमिकल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय. ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन हे प्रत्येक ठिकाणी आहे. सो हे जे पार्ट आहेत जे सांगितलं आता हे करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावर याचं वेटेज सांगायचं काय होतं 8 to 10 मार्क्सला हे, पण हे फ्युचरिस्टिक म्हणून हा लेसन खूप महत्वाचा आहे बिझनेस एन्व्हायरमेंटचा. सो झाला लेसन नंबर 7 कम्प्लीट. सो आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण लेसन नंबर 8 चेक करू, जो लास्ट लेसन आहे. थँक्यू.